पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलचा धुव्वा उडाला। यानंतर या निकालानंतर यावर काही प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत, त्या पाहूयात। मला जे यश मिळालं ते जवळजवळ 4500च्या आसपास मतं मिळाली आणि रावसाहेबांना 4555 वगैरे मतं मिळाली। त्यामुळे माझ्याकडे एक्झॅक्ट आकडा नाही आहे, अजून उशिरापर्यंत ते चालू होतं, परंतु जास्तीत जास्त 35 मतापासून 85 मताच्या फरकामध्ये ही निवडणूक झाली आणि शिवसेनेला 2000चा आकडाही पार करता आला नाही। जसं मी म्हटलं की अवैध मतपत्रिका आहे त्यांच्यापेक्षा जास्त होत्या, त्यामुळे शिवसेनेचा पुरा बोजबारा उठलेला आहे, कार्यक्रम झालेला आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचा हार स्वीकारावी। 9 वर्ष सोसायटीत जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्या आधी 25 वर्ष त्यांच्याकडे कमिटी बीएससीची कमिटी राहिलेली आहे, तिथे जो त्यांनी स्वतःहून भ्रष्टाचार केलेला आहे। आता जे मी बोललो ग्रॅज्युटीचे पैसे 3 वर्ष दिले गेलेले नाहीत रिटायर होऊन लोकांना, हा ग्रॅज्युटीचा पैसा ते जेव्हा कमिटीत होते, शिवसेनाकडे कमिटी होती त्यावेळेला ग्रॅज्युटीचा पैसा ज्याला हात लावायचं नसतं तो ग्रॅज्युटीचा पैसा त्यांनी त्यांच्या ठेकेदारांना आणि बाकी लोकांना वाटण्यामध्ये लावला आणि आज कामगारांना त्यांच्या हक्काची ग्रॅज्युटी मिळत नाही। एकाकडे गमवण्यासारखं काहीही नाही आणि दुसऱ्याकडे कमवण्यासाठी काहीही नाही, अशा दोन शून्यांची बेरीज केली आणि त्यात कितीही शून्य मिसळली तरी उत्तर शून्यच येतं। हे शाळा न शिकणाऱ्या मुलाला सुद्धा माहिती असतं, पण तरी काही जणांना ओळखायचं नसेल तर त्याचं उत्तर, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी बेस्ट कामगार पतपेढीच्या निकालाकडे पाहिलं पाहिजे। पैशाचा वापर तर निश्चितपणे झाला, पण आता कसं असतं की ज्यांचा पराभव झालाय त्यांनी जर असे आरोप केले तर त्याला काही अर्थ नसतो, पण पैशाचा वापर झाला हे मला असं वाटतं निवडणूक म्हणजे मतदान चालू होण्याआधी मी पुराव्यासकट दाखवून दिले आणि त्याचे पुरावे पण आमच्याकडे आहेत की कशा पद्धतीने पैशाचा वापर झाला।